सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। माझं नाव रोहिणी संतोष लोहार, जनता क्रांती दलाची संघटनेची जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी म्हणून काम करते। नलिनी डॉक्टर्स एजन्सी म्हणून आमच्याकडे जे काही तक्रारी आली नलिनी साळुंके किंवा अभय बाजारे, मनीषा साळुंके यांनी जे आर्थिक लोकांच्या काही फसवणुकी केलेल्या आहेत त्यांच्याशी बरेच तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। त्यांच्यावर काय असेल तरी रितसर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ह्याची संपादक चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची, त्यांच्या एजन्सीची म्हणा, त्यांच्या प्रॉपर्टीची म्हणा, सगळ्या गोष्टीची रितसर चौकशी झाली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही सगळीजण आज रस्त्यावर उतरलेलो आहे। ह्याच्याशी कायदेशीर आम्हाला रितसर हे मिळालं पाहिजे। आम्हाला सर्व काय असतील ते त्यांचे गुन्हे सांगून आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला सर्व आमच्या जे काय अटी असतील ते शासनाने मान्य करून आम्हाला रितसर ती ही प्रशासनाने मदत करावी आणि त्यांच्यावर असेल ते रितसर गुन्हा दाखल करावा। नमस्कार, माझं नाव स्वाती अजित कुमार खरात। माझं असं म्हणणं आहे की जे नलिनी साळुंके, अभय बाजारे आणि मनीषा साळुंके ह्या लोकांनी आमची फसवणूक केलेली आहे। बिझनेसमध्ये आम्ही दाखवून लोकांना बऱ्याच फसवलेलं आहे, त्यातले आम्ही एक आहोत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। जय भीम, माझं नाव अजित खरात। हे आम्ही सगळे जे बसलो आहे ते आम्ही न्याय मिळवण्यासाठी बसलो आहे। बरेच लोक साळुंके डॉक्टर्स गॅस एजन्सी या एजन्सीमार्फत त्रस्त आहे। हे यांचा जो कारभार चालू आहे, जो लोकांना फसवणूक करून आर्थिक व्यवहारात लोकांना त्रास देणं, हा गेल्या अनेक वर्ष चालू आहे। नुसतं नाही आपल्या जिल्हा पातळीवरच नाही तर महाराष्ट्रभरात गॅस एजन्सीला दाखवून, सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट दाखवून अनेक लोकांना फसवणूक केली जाते। याचा संदर्भ असा आहे की आमच्याकडे गॅस एजन्सी आहे, आमच्याकडे एक मोठं प्रोजेक्ट आहे, आम्ही थोडं अडचणीत आहोत, आम्हाला थोडं सहकार्य करा आणि आम्हाला तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला भागीदार करतो व तुम्हाला आम्हाला पार्टनरशिप देतो पेपरवरती, असं म्हणून लाखो करोड रुपये ते लोक घेतात। ते लाखो करोड रुपये ते घेतले जातात। जेव्हा पेपरवर्क करायची वेळ येते त्यावेळी ते त्यांच्यावर खोटे आरोप करतात की आम्ही स्त्रिया आहोत, आम्ही आमच्यावर वाईट नजर आहे, की तुमच्या आमच्या प्रॉपर्टीवर नजर आहे, अशा अनेक गोष्टी करून त्यांनी सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे, कराड अशा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या लोकांना, व्यावसायिक असू दे, नोकरदार असू दे, फॅमिली लोक असू दे, ह्या लोकांना त्यांनी फसवलं गेलेलं आहे। आता याच्यावरती एवढंच नाही तर भारत गॅस एजन्सी दाखवून त्या लोकांनी CNGचा प्रोजेक्ट दाखवून त्या लोकांनी जी महिलांची, जी बाकीच्या लोकांची फसवणूक केली यावर यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची ही मागणी आहे। माझी स्वतःची 25 लाखाची फसवणूक झाली आहे आणि ज्यावेळी मी बरेच लोकांशी कॉन्टॅक्ट केलं तेव्हा मला कळाले कोणाची 5 लाख, कोणाची 50 लाख, कोणाची 1 करोड अशी यांनी फसवणूक केलेली आहे। मागणी आहे शासनाला की एजन्सीज, भारत सरकारने ही एजन्सी दिली आहे ही की एक वैयक्तिक कुणाची तरी उत्क्रांती व्हावी व त्याची मदत घेऊन समाजाचं कल्याण व्हावं यासाठी ती एजन्सी एका मागासवर्गीय महिलेला दिली आहे। पण त्याचा मिसयूज होतो आहे, त्याचा त्या एजन्सीचा प्लेइंग कार्ड वापर करून ती समाजालाही त्यांना त्रास आहे, त्याचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल हे 0 आहे। ते कस्टमर लोकांना किंवा जेवढे कन्झ्युमर आहेत त्या कन्झ्युमर लोकांना त्याची सुविधा न देता त्याचा फक्त लूटमार करण्यासाठी वापर केला जातो। तर आमची अशी मागणी आहे की ती एजन्सी त्यांच्याकडनं काढून घ्यावी व जे खरंच गरजवंत आहे, जो कोणीतरी समाजाला न्याय देईल, जो समाजाला सर्व्हिस देईल, ही आमची इथे मागणी आहे की त्यांची ते बंद करावी आणि त्यांनी सगळ्यांचे पैसे द्यावेत आणि भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये आणि आमच्यासारखे अनेक लोक त्यामध्ये अडकून आहेत। आपण लॉकडाऊनच्या आधी 2019 ते 2018 या काळात त्यांनी
भारत आपलं साळुंखे डॉक्टर गॅस एजन्सीचे जेवढे पण अधिकारी आहेत ते अधिकारी आणि भारत गॅसचे अधिकारी यांच्या संगनमताने 444 भरलेला ट्रक, हा ट्रक त्यांनी भरलेला ट्रक मनीषा जाधव यांच्या शेतात लपवून, त्यांचा तो एक ट्रॅकच आहे, ते शेतात लपवायचा आणि काही दिवसानंतर तो ट्रक तो काळ्या बाजारात, मग तो सोलापूर असू दे, कोल्हापूर असू दे, पंढरपूर साईडला असू दे, अशा लोकांना तो ट्रक तो विकायचा. बरं एकदा नाही, हे प्रत्येक 3 महिन्यानंतर, प्रत्येक 4 महिन्यानंतर हा तो कारभार करतात आणि त्याच्यातून सुद्धा भला मोठा काळा बाजार होतो, लाखो करोडोची कमाई होते. आणि ह्याच्यामध्ये साळुंखे डॉक्टर्स बरोबर ते जे मालक आहेत त्यांच्याबरोबरच भारत पेट्रोलियमचे अधिकारी हे सुद्धा सामील आहेत. कारण की याची नोंद आम्ही त्यांना दिली होती, लेखी दिली होती, मोबाईलमार्फत दिली होती, पण त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही आहे आणि त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. साळुंखे डॉक्टर भारत गॅस संदर्भात सातारा यांच्याकडे मी जॉबला होतो, मॅनेजर म्हणून काम करतो 2010 पासून. 2017मध्ये मला त्यांनी काढून टाकलं आणि परत 2020मध्ये मला त्यांनी बोलवलं. 2020मध्ये यांच्याकडे सिलेंडर घेण्यासाठी पैसे नव्हते, तर मी त्याच्यात डिस्कशन केलं. नंतर म्हणजे पैशाची अरेंजमेंट होईल, तुम्ही कामावर या. नंतर मी कामाला गेल्यानंतर त्यांची कंडिशन 6 महिने चालू राहिली. 2020मध्ये परत मला त्यांनी पैशाची रिक्वायरमेंट केली की तुम्ही बाहेरून पैसे आणा आणि मला द्या. तर मी बचत गटातून पैसे आणले आणि मॅडमला दिले. आज 3 वर्ष झाले, मला 1ही रुपया त्यांनी दिलेला नाही. आणि आता वारंवार त्यांचे कॉल येतात की तुम्हाला धमकी देतात की तुम्ही सगळं मिटवून घ्या, माघार घ्या, असं बोलतात. आणि BPCL कंपनी त्यांनी भरपूर फ्रॉड केलेला आहे. आज ग्राहकापर्यंत त्यांची सर्व्हिस नाही. आज 3 वर्ष झाली मी जॉब सोडून, मला अजून लोकांचे फोन येतात ग्राहकांचे, त्यांना मी कॉल देतो, मॅडमचा फोन नंबर देतो, त्याची बोलून मी जॉब सोडलेला आहे. एवढे मी त्यांना ग्राहकांना रिक्वेस्ट करून सांगतो. तरी माझी अशी मागणी आहे की मॅडमनी लवकरात लवकर लोकांची फसवणूक केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांनी त्याचे पैसे माघारी करावे. वरिष्ठ ऑफिसला बोललेलं नाही, पण मॅडमशी डिस्कशन झालेलं आहे, हे वरती बोललेलं नाही, त्याचं डिस्कशन होईल. महिन्यात मला पेमेंट थांबलेलं आहे आणि दिलेलं नाही. आणि मी जे पैसे पेमेंट दिलेलं 5 लाख रुपये ते अजून दिलेलं नाही. मी किरण आवडे. माझी त्या नलिनी डॉक्टर्स कंपनीची जी गॅस एजन्सी आहे तर त्याचं आमिष दाखवून किंवा आम्ही तुम्हाला भागीदारी करून घेतो आणि आम्ही आत्ता आर्थिक अडचणीत आहे, तुम्ही आम्हाला मदत करा, याचं आम्हाला हे दाखवलं. आम्ही त्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून त्यांना पैसे दिलेले आणि हे पैसे दिलेले असताना आम्ही ज्यावेळेला त्यांना पैसे मागायला ज्यावेळेला मी पुण्यावरून त्यांना फोन करायचो, त्याला फोन केला की ते फोन उचलत नसत आणि फोन उचलला नसल्यामुळे आम्ही जर डायरेक्ट आलो तर डायरेक्ट आले, तुम्ही न सांगता का आमच्या घरी आला. मग पोलिसांना सांगायचं, मग आम्हाला फोन करायला लावायचं, तुम्ही न सांगता का यांच्या घरी येता, आम्ही महिला असून. तरी प्रत्येक वेळेला येताना मी माझ्या मिसेसला बरोबर घेऊन येतो. पण कधीतरी असं व्हायचं की मिसेसला सुट्टी नसायची, त्यामुळे मला एकट्याला यावं लागायचं. आणि त्याच वेळेला आरोप केला जायचा की आम्ही महिला घरात असताना तुम्ही आमच्या घरी येता, आम्हाला हे करता, आम्ही पूर्णपणे आणि तुम्ही सगळे पुरुष आहात, आम्ही तुमच्यावर असा आरोप करू तसा आरोप करू. आणि प्रत्येक वेळेला ते वरून आम्हालाच धमकी देतात. गेल्या महिन्यात एप्रिल महिन्यात तर मला 14 एप्रिल दिवशी आंबेडकर जयंती दिवशी मला धमकी दिली की आम्ही तुमच्यावरती हे करणार आहे, ते करणार आहे. म्हणजे हा इतका फसवणूक आणि आमची एवढी आर्थिक पिळवणूक केलेली की अक्षरशः मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मला बिल भरायला पैसे नव्हते. तर त्यावेळेला मी त्यांना फोन केले, अगदी खरात साहेबांना सुद्धा त्यावेळेला मी फोन केला किंवा मला बिल भरायला पैसे पाहिजेत, तुम्ही त्यावेळेला मला हे करा. तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी माझे फोन उचललेत किंवा मला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. माझ्याकडे हॉस्पिटलचं बिल पेंडिंगचे सगळं डॉक्युमेंट आहेत. मी कशावरती लोन काढून त्यांना पैसे दिले, माझे LICवरती लोन काढून पैसे दिले, तेव्हा चला आपल्याला कुठंतरी त्यांची मदत होईल, आपल्याला 4 पैसे कुठून तरी मिळतील भागीदारी झाल्यानंतर. पण आमची पूर्णपणे फसवणूक झाली आणि त्यानंतर आम्ही त्यांना जसे जसे पैसे मागायला सुरुवात केली असं त्यांनी आम्हाला उद्धट उत्तरे देणे, काहीतरी आमच्यावरतीच गुन्हा दाखल करू, अमुक करू तमुक करू, अशा धमकी दिली. शेवटी आम्हाला इथपर्यंत ह्या कंडिशनला यावं लागतं. आणि आमची आता अशी मागणी आहे की आमची आर्थिक फसवणूक झाली, ते आमचे पैसे आम्हाला मिळावं आणि ते जे दाखवून जे करतायत तर त्याच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटने किंवा यांनी त्याच्यावरती बंधन घालावं.